चार लोग हाय करो. मालिक थोड़ी गड़बड़ हो गई. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग 03 आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी आज आपण असं मस्तपैकी आपल्या हिडन प्लेसला जाऊया, म्हणजेच गारबट पॉईंटला. आता मस्त रस्ता वगैरे केला आहे, एक प्रकारचं हिडन पॉईंटच आहे, कारण तिथं बहुतेक जास्त मंडळी जातच नाही. आज आपण जाऊया तिथंच. माझ्यासोबत आहे आमच्या वहिनीस आणि आम्ही चालवला आहे कलिंगड तिकडं खायला. बाकीचं काय असाच जरा थंड थंड. आमचा दादा आहे कॉर्पोरेट मजदूर, आज घरीच आहेत तिकडे. ते बघा तिकडे रेल्वे आहे आणि आपले विराट कोहली न वहिनी आल्यात स्टेशनला थांबलेत. चला आता आपण जाऊया तिकडेच. आज हमारा भाई चलाएगा गाड़ी और मैं बैठूंगा पीछे. वाह मोरिया. चलो चार लोग हाय करो. बघा आपली डेंजर पोर आहेत गावातली. व्हिडिओ आले आले लाईक येऊन सांगतील जय दादा लाईक केला, असं पाहिजे मंडळी. उधर फोटोशूट चल रहा है. बघताय रिटर्न यांच्यामुळं आम्हाला टाइम झालेला आहे. पण हा ये बघ नाही मी गेलो असतो ऑलरेडी. मी काळाच झाला. हे बघा किती काळ आहे, मला काय फरक नसतं. बघा आपली मंडळी फाट्यावाले. फाट्या घ्या फाट्या. सध्या गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळं फाट्या घेऊन ठेवा. आमच्या पुढं आधाडारे बाहुबली आहे. अरे बाहुबली और तोड दे दुश्मन की नली. ये बघ एक कार रोड आहे. आमच्या घाटातले ड्रायव्हरांचा नाद करायचा नाही. आणि ह्यो आपला सगळ्यात खतरनाक टर्न आहे का. गाड्या या इथून जातात, या इकडून. काय बोलायचं ना काय ठेवायचं. पोरा फोटो काढायला देखा यो ट्रॅक बेकार ना देगा आपला. आता मंडळी आपण ऑलमोस्ट वरती आलोय आणि इथं आपल्याला लेफ्ट साईडला टर्न भेटेल. तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा इथं आंबा तुम्हाला दिसल. इथून हे बघा इथून रस्ता आहे. हे बघा हा बोट दिसेल. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर हा बघा आपला गारबटला आतमध्ये जाण्याचा रस्ता. रुक 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 रुक. हे देखो गाइस, हे आपली पलटण आहे आणि हे बघा बऱ्यापैकी रस्ता केलेला आहे, मध्ये मध्ये पॅच. तर आता आपण जाऊया. योगा गाइस थोड़ा इधर डर का माहौल हो गया, इसलिए हमारी वहिनी आता चालत येते. कार या बघा उतरण पण तशी आहे, भीती तर वाटणारच. बेकार चालायला तरी इथून सरकतंय डायरेक्ट.
तर मंडळी हे बघा, आता आपल्याला असा कच्चा रस्ता म्हणजे आपला कच्चा रस्ता लागलेला आहे आणि आमचा ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर आज त्याच्या हस्ते गेले गाडी. आणि दिस इज द फोपेटा. आमच्या मामाला समजाल काय फोपेटा. हा, आता तो कोणचा आता कोणचा मामा तो त्याला माहित आहे. चला असती जरा असती घ्या असती घ्या. शांतीला धरा, शांती नाही भेटली तर शांतारामला घ्या. गाईज हा एकदम आधी कच्चा रस्ता म्हणजे आपली पायवाट कसा म्हणजे जाऊन जाऊन मोठा रस्ता व्हायचा तसा होता म्हणजे हा. आणि बऱ्यापैकी आज कामात चालू म्हणजे झालेला आहे रस्ता. हे बऱ्यापैकी बघू शकता आपण रस्ता आहे. काय 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 चला हे बघा आपलीच मंडळी आहे सगळी रस्ता काम करत आहे नो डाऊट. आणि हे बघा इकडं मोठाल्या मोऱ्या टाकायला घेतल्यात. एकदम भारी रस्ता करायला घेतलाय मंडळी, एकदम मस्त. आणि आपल्याला मध्ये मध्ये असे भेटतील रस्ते म्हणजे सगळा चालू आहे काम. आणि हे बघा यो पाणी आपला याचा हा का ओढ्याचा पाणी आणि मस्त तलाव केला तिथं छोटासा. आणि सगळीकडे मोऱ्या टाकलेत. इथं ओढा येतो आपला तर बऱ्यापैकी सगळ्या ज्याला मोऱ्या टाकल्यात. आणि रस्ता बघा इकडचा मंडळी. जाग्यावरच गाडी ट्रिप आहे इकडं मंडळी. ही आता एरिया जस्ट आम्ही जो जातोय तो एरिया आहे बेकऱ्याची रट म्हणून ह्या जंगलाला ओळखला जातो. यो बघा आमचा ड्रायव्हर. बाय हो बाय बाय. विषय राहिला आपला इकडं पक्के आंबे येतात, रट बोलतात याला, बेकऱ्याची आंब्याची रट. जाम आंबे येतात मंडळी. तुम्हाला इथं प्रत्येक चवीचा आंबा बघायला मिळेल. आणि साईजनुसार पण बिटकी आहे, मीडियम आहे, मोठा आहे. प्रत्येकाची चव अलग अलग आहे. म्हणजे इथं फिरायला आला ना मन एकदम भारावून म्हणजे आला एकदम भारी वाटतो. अशी ही आपला गारफटला जायला रस्ता बेकऱ्याची रट एकदम अतिशय सुंदर जागा आहे आपल्याला फिरायला या. पण कचरा करू नका बस, माझा एकच म्हणणं आहे बस पर्सनली. हा का काय मी आता मोठा वगैरे काय नाही, मनापासून आहे त्या सांगायचं बस. तर आता आम्ही इथं पोचलोय आणि बघा इकडं काम चालू आहे आणि त्यामुळं आम्हाला गाड्या इथंच लावायला लागतील. इथून आहे 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे बघा इकडं गाड्या लावल्यात, इकडं महिला मंडळ. हे बघा इकडं आता काम चालू भैया आसरा आहे. आपण आलो तिथून. हे बघा मंडळी आम्ही आलोय ना मस्त आजच काम चालू आहे. हे बघा अगोदर रस्ता असं म्हणजे अगोदर आम्ही ज्या आधी आलेलो तेव्हा म्हणजे 2 व्हीलर जायला जीवाव जायची म्हणजे काय तो पर्याय चालतच असायचा. पण आता डायरेक्ट खतरनाक काम करायला घेतलाय डायरेक्ट एकच नंबर. जो कोणी इकडूनचा कॉन्ट्रॅक्ट गेलाय दिलशे आभार उनको. कलिंगड का आईच्या गावात हेवी ड्रायव्हर हा बादशा काय मानला तुला. अरे अरे अरे
मालिक थोड़ी गड़बड़ हो गई। आला गारबीर 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 गारबीर। थोडं हा बेकार। मालिक थोड़ी गड़बड़ हो गई, फोन उठाओ। यो गाइस गाइस आपला एरिया तो पालीचा डॅम बघा, हे बघा पालीचा डॅम। आणि ती आहे भुतिवली, ती आहे दामणवाडी, ती आहे चिचवाडी, ती आहे सागवाडी। हे आपले इकडचे सगळे गाव। आणि हे बघा आपण जवळ जाऊया त्या टोकाला, किती टाइम होतो तसा। आज महल बनाएंगे, वाइब लेके जाएंगे इधर से। हे करवंदा करवंदा हा फक्त गाइस आपल्याला कोकम रानटी भेटलाय। हे बघा कोकम बोलते हा का अख्ख्या जगात, हा का महाराष्ट्रात आणि कोकणात। सध्या आमचा अभ्यास चालू आहे ना, त्याच्यामुळे सगळं माहिती आहे। गाइस आता आपण क्रॉस करूया रस्ता आणि आपल्याला दिसल माथेरान। हे बघा हे इथून रस्ता आहे, पॉइंट आहे तो गारबट पॉइंट, आणि तिथून आपल्याला डायरेक्ट माथेरानला जॉईंट होतोय आतमधून रस्ता। आणि ते बघा त्या बिल्डिंग्स बंगलो ते आहे, ते बघ ते आहेत बंगलो बिल्डिंग टॉवर, ते आपल्या माथेरानचा एरिया आहे सगळा। चला तर हे बघा आपण मेन आपल्या पॉइंटला पोचलोय, गारभट पॉइंटला। आणि हे बघा या अशा झोपड्या, म्हणजे हे पावसाळ्याची दुकानं असतील, बसायला मस्त कट्टे केलेत मस्त। हे देव आहेत इथलं पाय, जय रानठी देवा। हे बघा कसली आपला इकडं मस्त माळ आहे, गारबट पॉइंट आपला समोर आहे, माथेरानचा डोंगर प्रॉपर। आणि असं आपल्याला इकडं पालीचा डॅम दिसेल, आणि या बाजूला आपल्याला मोरबे डॅम दिसेल चौकचा। यो बघ यो इकडं डॅम बघा, तिकडं आपला चौकचा, इकडे चौक आहे, इकडे कर्जत आहे। मंडळी बघा आला ना इकडचा आपला संपूर्ण कर्जत मध्ये आपला तिकडं ते बघा तो दिसतो गाव, तिथं आपले मानगावडे नेरळ हाय, इकडं बेकरा मानगाव हे खालचे गाव सगळे। हे गाय तिकडं म्हणजे असा आपला माळ रान आहे असा, म्हणजे इकडं पूर्ण अशी सपाटीच आहे, जास्त झाड नाही, मध्ये मध्ये एक एक झाड आहे, आणि तर तिथपर्यंत असे सपाटीच आहे। इकडं पण तशीच आहे, तिकडं आपल्याला आतमध्ये गारबट गाव दिसत, म्हणजे असा एक प्रकारचा आपला गारबट पॉइंट आहे। कलिंगड कापलाय 5 रुपये चिंगरी। हे देखो सगळ्यांच्या हातात काय ना काय आहे, आपण बादशाह कॅमेरामॅन। हा वेळेपुरती आठवणार, त्या दिवशी मी स्टेटस ठेवलेला, पण रिप्लाय आले मला, आपली माणसांचे रिप्लाय येतात आपल्या माणसांची, बाकीची उंबरचवा। तर मंडळी तुम्हाला मी असं एक गाव दाखवतो, गारबट वरून पण दिसतो, गारबट वरून आपल्या माथेरानवरून। आणि हे बघा ह्यो आहे समोरचा, तुम्हाला झूम करून दाखवतो, ह्यो आहे काटवण गाव हा का, हा संपूर्ण काटवण गाव। आणि तुम्हाला जर सांगायचं झालं तर ही माणसं आपली रोज माथेरानला येऊन जाऊन काम करतात।
हे सगळे काम करतात येऊन जाऊन आणि त्यांना लाईट तर नाही एवढी वर्ष झाली म्हणजे मी तर काय जाम आधीपासूनच लाईट नाही पाणी असेल झऱ्याचं पाणी असेल त्यांना आणि रस्ता पण नाही त्यांना एवढा पक्का रस्ता वाटच आहे आपली पायवाट म्हणजे हे बघा आपली आदिवासी आहे का आदिवासी बांधव आहेत सगळे बाकी काय विषय नाही पहिल्यापासून आपले सगळे आदिवासी बांधव रानात डोंगरा भागात जाऊन राहतात तशी जाम जुनीपासून आहे त्यांचा तो गाव आणि खरंच एकदम भारी वाटतंय गाइस गारपट पॉइंटला येऊन एकदम सपाट एरिया आहे हवा म्हणजे एनी टाइम चालू आहे हवा एकच नंबर हा हे बघा हे आमच्या आऊचं घर हा का आऊ जरा सामान नाही गेले दुकानावर सामान खपला आहे हे बघा हे काय हे पावसाचे स्टॉल आहेत मस्त काय एकदम खतरनाक वाटला तुम्हाला कसा वाटला मेला मंडळ मस्त मस्त एकदम कडक ना सीन आहे. अरे गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया. मंडळी तर आता आम्ही आणलाय गारगार कलिंगड तो आता कापायला घेतलाय हे बघा हे बघा वाव हे बघा शेप बघा हे बघा आमची कलिंगड पार्टी चालू आहे कोली गाणं बोल आपला कलिंगड कापलंय 5 रुपयाची वा हे टाल्या कलिंगड कापलंय 5 रुपयाची कलिंगड कापलंय 5 आऊ सांग ते आज 100 रुपये जीन करी मग गार कराय आज सांग ते आऊ कलिंगड पार्टी आहे नो कचरा सांग त्या खत होईल येड्या बी आला गडी ते आता थोडी कचरा होत धरा वाव गेला का नाही वाचा राहिलेलं का गाइस ऑफ रोडिंग वाले बंदे आ गए इधर वाह 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 तर मंडळी आम्ही तर जवळजवळ 1-1.5-2 तास बसलेलो मस्त असं बघत संपूर्ण गोल गोल परिसराचा मस्त नजाऱ्याचा आनंद घेत होतो मस्त खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि शेवटला हा मनमोहक असा सूर्योदय आणि माझा काय फोटोशूट चालूच होता प्रत्येकाचे फोटो काढणंच आहे मस्त वेगळे वडणी उडत किती उडणं कोई हमारा जय क्या मैंने में तर आजचा व्लॉग इथेच सेंड करूया तर कसा वाटला असेल कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर Comment करा करा. सबस्क्राईब करा शेअर करा हिपी 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 आपण पुढच्या ब्लॉग मध्ये हिपी. लवकरच आणि जाता जाता आपला सनसेट बघून जा